नमस्कार, मी राजेंद्र तोडकर, कोरोली खुर्द. तसं आता बोलायचं झालं तरी जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक आहे. आज आमच्यासारख्याला मी असताना कुठला सदस्य वगैरे ग्रामपंचायतचा काय अध्यक्ष वगैरे काय नाही. मी असताना शेतकरी माणूस आहे आणि मी शेतकरी माणूस. आज मला बोलायचंय, आज मला काय बोलायचंय तर जी आता सध्याच्या तालुक्यात खडूळ वातावरण चाललेलं आहे आणि जे आपल्या राज्यगटाची विधानसभेला आणि नगरपालिकेला जी वाताहत झाली, ते वाताहतीला कारणीभूत कोण आहे? कारणीभूत आपण सर्वजण आहे. राजे गट कारणीभूत आहे. आणि या गटाचं काय काम होतं तर आपल्यातला कलह, महत्वाची गोष्ट. आणि जर इथं जुनी जाणती मंडळी आहे ती तरुण वर्ग आहे माझा. तरुण वर्ग, अजून तरुण वर्ग जो आता मतदानाला अनुभवी झालेला आहे. जर मित्रांनो, जर तुम्हाला, मला सुद्धा आठवत नाही, तुम्हाला सांगतो 2002चा काळ असेल ज्यावेळी दुष्काळ होता. आणि त्या दुष्काळात अशी परिस्थिती, दालवडे असू, तळटोक असू, वर्ण आदरकी असू किंवा इंचुर्णी असू, इकडे जावलीपर्यंत अशी परिस्थिती होती की नाला बिल्डिंगची कामं झालेली होती. आणि नाला बिल्डिंग मध्ये मी स्वतः काम केलेलं आहे. मुकदमा आखून द्यायचा, 7x10चा खड्डा आखून द्यायचा, नाही तर कुठेतरी 7x15चा आखून द्यायचा. आणि त्याच्यावरती आम्ही काम करायचो. तिथून मुरुम त्यांना ह्या वडे तेवढून नेऊन वाहायचो आणि मुरुम टाकायचो. तेव्हा आम्हाला कुठेतरी धान्य आणि कुठेतरी भेटायचं. त्यावेळेस कोण होतं आमच्यासाठी? कोण नव्हतं. त्यावेळेस असं काही चौकात नाला बिल्डिंग चालत नव्हतं. वडे वगैरे नाला बिल्डिंग चालत आहे. काका परिस्थिती बेकार होती त्यावेळेस. आम्ही दिवस काढले त्यावेळेस आमचं. आता कोणाला वाटतंय मोबाईलवर क्रिकेट खेळलं की झालं आपल्याला सगळं सुचलन झाले. पण त्या काळात आम्ही वडावडीला नाला बिल्डिंग बांधलं. आणि त्या काळात 1-1 किलोमीटर गाडी थांबवून एक माणूस याचा, एक 4-5 माणसं घेऊन याचा आणि विचारायचा इथं लोकांना काय कमी पडलंय का, पाणी व्यवस्थित आहे का. पाणी बैलगाडी तेव्हा बाबडी खाली लावलेल्या असायच्या पाणी पिण्यासाठी. त्या दुष्काळाच्या परिस्थितीत आम्ही दिवस काढले. आणि त्यावेळेस तो माणूस विचारायचा की इथं सगळ्यांना व्यवस्थित पाणी भेटतंय का, धान्य वेळेवर येतंय का, लहान मुलं काम करत नाहीत ना, एखादी आजारी पडलेली महिला काम करत नाहीत ना. तो माणूस असा उन्हामध्ये बसून आम्हाला दगडावर बसून विचारायचा की इथं काम व्यवस्थित चाललंय का, तुम्हाला सगळं व्यवस्थित भेटते का. त्यातला आमचा एखादा म्हातारा माणूस उठायचा या बाबांच्या वयाचा आणि तो विचारायचा की बाबा महाराज साहेब आम्हाला सगळं येतंय पण पाणी येईल ना. विचारायचं का नाही, पण पाणी येईल ना. त्यावेळेस महाराज साहेब काय म्हणायचं की माझ्या जीवाची असेल तर पाणी मी आणणार. आणि त्या राजाने पाणी आणलं. आपण काय केलं? आपण उत्तराचं ठेवली का? विधानसभेला आपण बसलो का? बसलो आपण काय असं दिसलं विकासितनं पुढे. तिथनं पुढे काय करायचं आपल्याला? कुठनं पाणी आणायचं आता आपल्याला? आता कुठनं पाणी आणायचंय? काही एखाद्या बरोबर पाऊस पडणार आहे. प्रत्येक वेळेस बाबा तुम्हाला सांगतो, प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलं जातं, व्हॉट्सअपवरून मेसेज टाकला जातो. मी दारेला माणूस आहे, मी दारेला शेतकरी. मी असं काय कुठं भाषण वगैरे केलेलं नाही. आज मला जिद्दीनं मला यावं वाटलं, मला बोलावं वाटलं म्हणून मी बोलतोय. आज व्हॉट्सअपवर आम्ही मोबाईलवर बघतो की तालुक्याचं वाटवं केलं. वरच्या गाडीने यायचं, खालच्या गाडीने यायचं, इकडच्या गाडीने यायचं की रामराजाने काय केलं, तालुक्याचं वाटोळी केलं. ह्या बाबतीत मी मान्य करतो, त्यांचं 100% मान्य करतो. तुम्ही आता एकदा सांगा मला फक्त तालुक्याचं वाटोळी केलं का चांगलं केलं, मला कळत नाही. मी शेतकरी माणूस आहे. पहिलं जर वाटोळं राजगटाने केलं असेल तर आदरकीपासून जावलीपर्यंत पाणी आणलं आणि आमच्यासारखी तरुण शेती करायला लावली. आमच्यासारख्या तरुणांना गाया पाळायला लावली. इथं वाटोळं झालं, चांगलं झालं. काय झालं? वाटोळं केलं का आपल्या यांना? दुसरी गोष्ट, त्याच्यात राजांना पाणी आणलं पण बाबासारख्या माणसाला, सई माणसाला, गोविंदासारखा पॅन चालवला. हजारो युवकांना युवतींना काम दिलं. आमच्यासारख्या बेरोजगार माणसांना 10 गाय पळाला. ज्याच्या घरी 1 शेळी नव्हती त्याच्या घरी 10 गाय जातात. ज्याच्या घरी 4 दूध नव्हतं त्याच्या घरी 50-50 लिटर दूध निघतंय. वाटोळं केलं का चांगलं केलं? का आमच्यासारख्याने काय करायला पाहिजे? तो वाशीत नाही तर कळकळीत जाऊन लोकांना काय पाहिजे होतं? तेव्हा आमचं चांगलं झालं असतं. कव्वाला पोहायला पाहिजे होतं, एवढी पलटून करायला पाहिजे. तेव्हा आम्हाला चांगलं वाटलं असतं. कुठंतरी तरुणांनाही माहिती
तरुणांनाही माहित नाही रोजगार आणि माहित नाही, तरुणांना दुष्काळ माहित नाही, तरुणांना फक्त काय माहिती का, मोबाईल मध्ये येणार मेसेज आणि डाब्यावरच जीव. ह्याच्या व्यतिरिक्त काय तरुणांना माहित आहे. आम्ही वेळ काढली. जर आज मला सांगा, आपल्यातलं धरा, आपण धरा, मला सांगा, जर 2 लेख असेल, 2 लेख बापाला समजत, कुठेतरी एका लेखाला बाप बोलवलं, एका लेखाला ह्या गटावायच, म्हणजे ही जी गावातलं आपल्या गट आहेत का आपल्यापर्यंत ठेवा, त्या बापाला बायका काढताय. आज ह्या गटात गटावाले आपला बाप बाहेर निघायला लागला, एवढं लक्षात ठेवा. अरे तर तू बापाला जर कोर्टमध्ये बसवा, पण सांगतो, जर रामराजाला जर नाराज केलं आणि त्याचा तर लय मोठा लागेल आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. आपल्याकडे उमेदवार बी राजगटाने चांगलं उभं केलं. सह्याद्री बाया तरुण नेतृत्व, भूगोल नेतृत्व आहे. तसंच अमोल दशरथ सिस्टे हे सुद्धा व्यवस्थित आहे. शेतकरी मुलं आहे दोन्ही बी, काय शहरात यायचं नाही, त्याला ग्रामीण भागातली जाण आहे. त्या उमेदवारांना ग्रामीण भागातली जाण आहे, त्याला खड्ड माहिती आहे. प्रत्येक वेळेस उठायचं की राजांना रस्त्याचं खड्डे बुजवतात. अरे रस्त्याचं खड्डे परत मी म्हणतो 100% आहे रस्त्याने, पण रामराजानं राजगटानं संसाराचं खड्ड 100% बुजवल्यात, 100% बुजवल्यात. आज जर आमच्यासारखी लोक कुठं वायपट गेली नाही, आज दाड्यावर राहते आणि हीच चुकलंय आपलं, हीच चुकलंय 100% आपलं, की आपण दाड्यावर राहिलो. आपल्या वयाची माणसं, ही तरुण वर्ग, तुम्ही बाबा तुम्ही सुद्धा दाड्यावर राहिला, तरुण पिढीला सांगू शकलं नाही की आम्ही किती खड्डे उकारलं. त्याला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणि पत्र माहितच नाही, आता मोबाईल व्हॉट्सअपवर पत्रिका. त्यामुळे आज आपली वाटात होती. आपण जे दिवस काढले ते पुढच्याला सांगितलं पाहिजे. तर ज्या राजाने आपल्यासाठी केलंय, राम केलाय, कुठं होता ते दुष्काळात, कोण कुठं होता, कुठं खलवून नाही, कंचन नाही होता, मला सांगा ना, कोण होता आपली गाठ घ्यायला? एकच माणूस याचा, गाठ घेऊनच जायचा दुष्काळात सुद्धा. उन्हाळ्यात याचा, पण तो गाठच घेऊन जायचा आणि तो विचारपूस करून जायचं. मित्रांनो, मी हात जोडून विनंती करतो तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना की कुठंतरी विकास म्हणजे काय असतो, विकास ह्याच्यापेक्षा विकास काय करायचा आहे का? आपली इथे जमिनी कशाच्या प्लॉटिंग करून अपार्टमेंट बांधून आपलं तिकडे विकास झाला म्हणून का? म्हणजे मुंबई पुणे जसं झालं तसं करायचंय का आपल्याला? काय हात जोडून एकच विनंती करतो, आपल्या गणातनं सह्याद्री बायांना नामन संस्थेला असं निर्णयाचं, कुणकी गणातनं असं निर्णयाचं की बाकीच्या घरांना म्हटलं पाहिजे खरंच शब्दाला जागला तर ड्राय भागत जागला. एवढं बोलतो, 2 शब्द सांगतो. आपली फलटण नगरपालिकेची निवडणूक चालू होती आणि या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणधुमाळी चालू असताना आमचे चुलते आत्माराम राजाराम शिंदे हे दालोडी फलटणमध्ये गेले होते आणि फलटणमध्ये गेल्यानंतर त्याला रिपोर्टरने असं विचारलं की बाबा काय नक्की काय नाही. त्यांनी एवढंच सांगितलं होतं की मी फलटणचं काय सांगू शकत नाही, कारण फलटणची लोक सुज्ञ आहेत, त्यांना चांगलं समजतं की मतदान हे बाबांनाच होतील. परंतु आमच्या खेडेगावाचं मात्र सांगायचं झालं तर आज मुले आम्हाला बाबांनी जगवले, महाराज साहेबांनी जगवले, हे पाणी आणून आम्हाला जगवले. तर आमच्या 4-4 एकर ऊस लागले, 10 गाड्या आमच्या गोट्यात उभ्या आहेत आणि ही मुलं जी आहेत, ही वाघाचे बछडे आहेत, सिंहाचे बछडे आहेत आणि कुणालाही सापडणारातले नाहीत. आम्हाला त्यांनी जगवले. ही त्यांची मी जी बसलेलो गाडी आहे, ही गाडी सुद्धा मला महाराज साहेबांच्या कृपेने मिळालेली आहे. माझ्या जवळचे काही 4 रुपये असतील ते सुद्धा महाराज साहेबांचेच आहेत. एवढं त्यांनी मोठी बाईट दिली आणि ती संपूर्ण बाईट फलटण तालुक्यात सगळीकडे फिरली. आज आपण आमच्या बाबांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत बाबांच्या हस्ते. मी पहिल्यांदाच बोलते, काय मला एवढा अनुभव नाही बोलण्याचा. मी आपला एक सर्वसामान्य शेतकरी. मी हार टाकला बाबासाहेबांच्या पुतळ्याला, नंतर पाठीमागनं निघाली आणि मी एका साईडला होतो. ती असे मला वाटलं पोलीसच आहेत, पोरांनी धरलं माझ्या नाकाला. धरल्यानंतर मी म्हटलं मी एका साईडला तुमच्या मोर्चात नाही. तर ती म्हणजे आम्ही पोलीस नाही, आम्ही पत्रकार आहे. बरं म्हटलं बोला पत्रकार. म्हटलं
ती म्हणली फलटणचं काय सांगता येईल म्हणलं फलटणचं शहरी भागात आम्हाला काय सांगता येणार नाही खेड्यातलं मी सांगेन ते तर म्हणली बघा खेड्यातलं काय केलं बाबांनी तर बाबांनी आमच्याकडं पाणी आणलं मी स्वतः हे गावातील लोक 90% लोक फलटणला कामाला जात होते गावडी जाता सर्व लोक जात होते पण ज्या वेळेस पाणी आलं आमच्या या भागाला साहेबांनी इथं बीबीच्या इथं हे केलं पूजन केलं आम्हाला वाटत नव्हतं सपनात की आपण नाही तोपर्यंत पाणी येणार नाही पण नंतर यांनी पाणी आणल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला की लोक नारळ हे घेऊन पाणी ही करायला गेली पूजन करायला गेली तेव्हा मला खरोखर वाटलं की खरंच पाणी आलं आपल्या शेतीला ह्याच्यावर मी बोललो ह्याच्यावर बोलल्यानंतर मला नंतर एक दुसऱ्या 2 दिवसानं फोन आलाय या निंबरच्या गावात आला निरगुडीतच फोन आला या गिरवी नाक्या मग बघू काय तुम्ही नाही बाईक घ्यायचा बाईक म्हटलं काय मला बाईकच कळलं काय बाईक म्हटलं ती म्हणजे मोबाईलवरती बोललाय असं बरं म्हटलं मोबाईल म्हटलं खरं आहे तेच बोललो मी कुठल्याच्या आपल्याला एवढं आपली ताकद नाही मोठ्या कुठल्याशी मापं काढायची तर मी ह्यांना सांगितलं मी खरं आहे ते बोललो फक्त राजांनी पाणी आणलं आमचं जीवन सुखी केलं आम्ही रोज जर आठवड्याला वेळोशी पासून गाडी होण्याची एसटी दालवडीत उभे राहिली नाही कोणाला तरी हात करून जायचं तिथं 9 वाजेपर्यंत गावडीला सामील व्हायचं काम आलं तर असं आमचं जीवन होतं तर आम्हाला आता 2 गाडी आमच्यातच कामाला आहे या पाण्यामुळे आमचं चांगलं आम्हाला अनाव बसवलेला आहे या राजेकरांनी म्हणजे आम्हाला मोठं काम केलं मी ती म्हणलो वाघाची पिल्ल जी आहे ती वाघाची पिल्ल अशी घरी बसून नाही डोंगर जायचं फिरल्याशिवाय त्यांना कळलं का कुठून काय वाघाची पिल्ल आहे त्यांनी असंच सहकार्य द्यावं आमच्या तालुक्याला एवढेच माझे बोलून मी DSK साहेबांना विचारता की बोलावं सर या पुढं 2 मिनिटं बोला की आज आपण 2 मिनिटं येतात पंचायत समिती जिल्हा परिषदच्या ह्याच्या प्रचारासाठी आज उपस्थित आहोत दारोडीच्या श्रीनाथ मंदिरामध्ये आज बाबांच्या उपस्थित आज आता कार्यक्रम सुरू होतोय आता मगाशी आमचे राजाभाऊ म्हणले की आपल्या कॅनेलच्या पासून प्रवास आहे किंवा रोजगार आपण काम केलं तिथूनचा प्रवास आहे पण मी अजून एक सांगू इच्छितो की आपलं जे बांगणा धरण झाले ते संस्थांच्या काळात महाराजांनी ज्यावेळेस विलीन झालं आपलं त्यावेळेपासून म्हणजे आपल्या राजघाटाचं आपल्यावर राजांचं म्हणजे महाराजांच्या पासून आपल्यावर लक्ष होतं आणि आपल्या या तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा राज्य कुटुंबाचा लाभार्थी म्हणजे कोण डेअरीच्या बाबतीत असेल कोण शिक्षणाच्या बाबतीत असेल कोण नोकरीच्या बाबतीत असेल किंवा आपल्या संस्थांच्या मार्फत शाळा असतील हे असतील त्याच्या मार्फत असेल त्यामुळे आपल्या गावातील किंवा आपल्या भागातील नागरिकांनी एक जाण ठेवली पाहिजे राजा कधी मागत नाही राजा देतो आणि आतापर्यंत महाराज साहेब असतील बाबा असतील पिंटोबाबा असतील यांनी कधी आपल्याला काय मागितलं नाही फक्त उमेदवार निवडून आणा एवढंच ते म्हणतात दुसरं काय असं मागितलं नाही की मला हे द्या किंवा मला हे द्या पण आपल्याला एक जाण पाहिजे आपण त्या दुष्काळी पट्ट्यातून आपण पुढे उभं राहिलो ह्याच्यात सर्व श्रेय महाराज साहेबांचं असेल बाबांचं असेल आता आपण राजाभाऊ नेमके सांगितलं राजाभाऊने आता सांगितलं आम्हाला की कॅनेलचा विषय असेल पण बाबा ज्यावेळेस आपण कॅनेल टोटल डोंगराच्या कडेने बघतो त्यावेळेस लक्षात येतं महाराज साहेबांचं कार्य काय असेल ते त्यामुळं मी सर्वांना एकच विनंती करतो की येथून पुढं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण राज्यघाटाच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहावं व सर्वांनी मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि हा सर्व तालुका आपला बाबा म्हणून त्यांना माहिती असेल आणि त्यांच्या समवेत असलेले अनिल काका त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले सर्व त्यांचे सहकारी आणि आपले सर सर्व आहेत
पूर्वीची निंबाळकर आहे, तोडकर आहे, नानावरी कंपनी आहे आणि सर्व आजी माजी गावचे सरपंच, उपसरपंच सर्वजणच या ठिकाणी आहात. आपल्याला माहीत आहे काय बाबांच्या माध्यमातून काय तालुक्याचा विकास झाला आणि रामदासांच्या माध्यमातून काय विकास झाला. पाण्याचा प्रश्न आता बराचसा त्या ठिकाणी सांगितला गेला. पाण्यामुळं सर्वच प्रश्न या तालुक्याचे तर सुटलेलेच आहे. आणि त्याचबरोबर आपल्या जर या परिसराचा सर्व जर विचार केला तर परिसरात जी बेकारी वाढलेली होती भरपूर, ती बेकारीचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर आपल्याला जिल्हा परिषदचं सह्याद्री कदम आणि अनिल सस्ते, अहमद सस्ते यांना त्या ठिकाणचं धनुष्यबाणावरची मतदान करावं लागेल. आपल्याला बटन दाबावं लागेल आणि त्यांना ताकद द्यावी लागेल. आणि जर ताकद जर आपण दिली नाही तर आपली बेकारी वाढत जाणार. बेकारी जर घालवायची असेल तर आपल्याला सर तुमचा शक्ती दिली पाहिजे आणि ताकद दिली पाहिजे. त्या तालुक्यातून माझ्या ह्याच्यातच नाही तर सगळ्या तालुक्यातच ऊस भरपूर आहे, ग्रामीण भागातच भरपूर आहे. आणि जर बेकारी जर कमी करायची असेल, आज जर गोविंद डेअरीच्या संदर्भात पाहिलं तर ईडीची त्या ठिकाणी चौकशी लागली, पण ईडीने पण त्या ठिकाणी कौतुक केलं. इतकं चांगल्या प्रकारचं काम आतापर्यंत पाहिलंच नाही. अशा प्रकारचं इतकं कौतुक केलं. ह्या गावातली जवळजवळ 3 ते 32 मुलं ह्या गोविंदमध्ये काम करतात. बेकारी बरीचशीच कमी झाली. 8-9 शिक्षक आहे. म्हणजे एवढ्याच परिसरात नसून किंवा गावापुरतंच मर्यादित नसून अनेक ठिकाणी जरी कुरवलीत पाहिलं, मांडव खडकात पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी बेकारीचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर आपल्याला बाबांच्या शिवाय पर्याय नाही. आणि त्या ताकदीने आपण सर्वजण उभे राहू. आणि या गावातून आम्ही आज डिक्लेरेशन करतो की आपण कमीत कमी 70% आत आम्ही मतदान देणार नाही. आम्ही त्या ठिकाणची खात्रीलायक सांगतो. आणि प्रत्येक गावाने जर अशा पद्धतीचं जर काम केलं तर त्याचा फायदा आपल्याला काही दिवसात ही जी वाईट मार्गाने जी मुलं जाणार आहे त्यांना जर वाचवायचं असेल तर बाबांच्या शिवाय पर्याय नाही. आणि तिथं आपल्याला मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणचं हे सर्व करून घ्यावं लागेल. एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी श्रीमंत बाबा यांच्यावरील समोरील बसले सर्वच मान्य. आपण पाण्याच्या विषयात फक्त बोलत आहोत, पण आजपर्यंत 30 वर्षामध्ये सगळ्यात सुरुवातीला लॉ कॉलेज आलं. लॉ कॉलेज आल्याच्या नंतर आज आपल्या पलटणच्या कोर्टामध्ये 150 ते 200 महिला वकील आज तिथं स्वतःचा व्यवसाय करतात. हा लॉ कॉलेजचा फायदा झाला. नंतर नर्सिंग कॉलेज आलं. आज पलटणच्या कुठल्या हॉस्पिटल आपण गेलं तर पेशंटपेक्षा सगळ्यात दवाखान्यामध्ये नर्सची गर्दी जास्त झाली. म्हणजे मुलींच्याही हाताला काय. ॲग्रिकल्चर कॉलेज झालं, व्हेटरनरी कॉलेज झालं. आज आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक रस्त्यावर व्हेटरनरीची मुलं आपला व्यवसाय करताना दिसतात. ॲग्रिकल्चर कॉलेजची फलटण तालुक्यातली जवळपास 500च्या वर कृषी अधिकारी झाले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले मुलं गेली. ही कुणाची मुलं गेली? आपल्या शेतकऱ्यांची मुलं गेली. इंजिनिअरिंग कॉलेज झालं. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकून माझ्या इन्शुरन्सची मुलं 10-12 मुलं आज आपल्या फलटण तालुक्यातल्याच कंपन्यामध्ये काम करायला गेली. ही फक्त माझ्या गावापुरतंच आम्हाला सांगितलं, पण अनेक गावातली मुलं ही ॲडमिशन घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने एक विचार केला पाहिजे की आपल्या घरातला एक तरी मुलगा ह्या कॉलेजेसवर शिकला पाहिजे आणि आपल्या नोकरीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये आपलं स्थान प्रस्थापित केलं पाहिजे. आज कमिन्सवर मोर्चे जात आहेत. महाराज साहेबांनी कमिन्स कंपन्या आणली. कमिन्स कंपनीवर मोर्चे कोण काढत आहेत? 30 वर्ष, जवळपास 15 वर्षापासून
राजगटानं किंवा महाराज साहेबांच्या कुठल्याही माणसानं कम्युनिस्ट कंपनीवर मोर्चा कधी नेलेला नाही, पण शेतकऱ्यांच्या मुलाला काम द्यायचं काम केलं. त्यांना शेतकऱ्यांच्या मुलाला कम्युनिस्टमध्ये कामाला लावायचं नाही, तर त्यांना आपल्या कारखान्याला जोडून एखादा उद्योग धंदा तिथे मिळतोय का म्हणून हे मोर्चे न्यायचे. तरी सर्व लोकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. दुसरं गोष्ट असं, स्वराज कारखान्यामुळे जवळपास आपल्या अनेक गावामध्ये पुरवणी धरणाच्या खाली पिण्याच्या पाण्याच्या स्कीम आहेत. त्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमा दूषित होत चालल्या. ह्या गोष्टीचा सगळ्यांनी गांभीर्याने, ज्या लोकांनी विरोध केला का ना त्या लोकांना तुम्ही सांगा की तुम्ही आम्हाला पिण्याचं पाणी बाहेरनं कुठून तरी आणून त्याची व्यवस्था करा. तर जवळपास शेतकरी सुद्धा आपलं आणखीन काही 5-4 वर्षामध्ये जर समजा हे खराब पाणी आपल्या नदीला आपल्या धरणात जर आलं तर आपलं आरोग्य, आपली शेतीचं आरोग्य सगळं बदलणार आहे. तरी शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की आत्ता आपल्याला उमेदवार सुसंस्कृत उमेदवार आहेत. बाबांनी त्यांना उमेदवारी दिली म्हणजे ते उमेदवार काय असे तसे नाहीत, तरी त्या उमेदवारांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर आपण भरघोस मताने विजय करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. बाबासाहेब 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आणि ते आपण सर्वांनी शिवसेनेच्या माध्यमातून उभे असलेले श्री सह्याद्री सूर्याजीराव लक्ष्मणराव कदम व श्री अमोल सस्ते यांना गटातच जाणार जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला आपण सर्वांनी उच्चांकी मताधिक्य द्यावं अशा प्रकारची विनंती करायला आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो. आपण उपस्थित असणारे सर्वच मान्यवर या ठिकाणी माझ्या आधी काही वक्ते बोलले आणि खऱ्या अर्थाने आमच्या कुरवलीचे तोडकर यांनी सर्वच आढावा थोडक्यामध्ये आणि वस्तुस्थिती खऱ्या अर्थाने कोणालाच नाकारता येणार. दारोडीचा आणि या परिसराचा माझा संबंध आता या ठिकाणी फक्त सरपंचांनाच आठवत असेल. मला पंचायत समिती छत्री त्यांनाच फक्त आठवत असेल. श्रीमंत शिवाजीराजांच्या समवेत या ठिकाणी आलो होतो जललक्ष्मी योजनेसाठी. त्याला ते किती वर्ष झाली असतील? 88-89 साधारणतः हा काल प्रसंग आहे आणि तेव्हापासून या दारोडीचा संबंध नंतर शाळा या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळे अधिक संबंध घेतले की जललक्ष्मी योजनेचं रूपांतर त्यानंतर रामराजांनी गोबलतोडी योजनेत केलं आणि त्या ठिकाणी पाणी शिल्लक आहे लक्षात घेऊन त्या ठिकाणी गोबलतोडी योजना निर्माण झाली. हा सांगायचा मुद्दा एवढाच की किती पूर्वीपासून रामकृषी संपर्क घेतली पाहिजे आणि ती आपण घ्यावी ही विनंती करायला मी या ठिकाणी आलो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी काय काय कामं झाली हे सर्व सांगितलं. आमचे मला वाटतं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी जी बाबांनी जी बाईट दिली होती होती तर काय कोणाला त्यांना शिकवायला सांगायला गेलं. हीच भावना खऱ्या अर्थाने अनेकांना बोलता येत नाही पण हीच भावना ग्रामीण भागातल्या अनेकांची. या ठिकाणी अनेक काकांनी जे शिक्षणामुळे घडलं त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिली आणि खऱ्या अर्थाने फलटण तालुका शैक्षणिक दृष्ट्या हा निश्चितच परिपूर्ण. कुठलं शिक्षण आपल्यामध्ये मिळत नाही. एक मेडिकल कॉलेज सोडलं तर सर्वच्या सर्व शिक्षण कृषीविषयक असेल, आरोग्याचा विषय केला, नर्सिंगचा असेल, बीफार्म असेल, इंजिनिअरिंगचं तर आता तुमच्या रस्त्याला त्या ठिकाणी सातत्याने आपण वाढत पुढे चाललो वाढतंय. याचा अर्थ त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळतंय यामुळे त्याची वाढ होतीये. आपलं कुठलीही संस्था ही शिक्षण देते ती उत्तम प्रतीचं शिक्षण देते, दुय्यम प्रतीचं काम आपण कधीच करत नाही. आणि त्याकरता कशा करता हे सर्व खाटाटोप करायचा तर या भागातल्या मुला मुलींना अशा प्रकारचं शिक्षण मिळावं की ते स्वतःच्या पायावर उभे राहतात.
ग्रामीण भागातल्या सर्वोत्तम हायस्कूल कुठलं असेल तर दारोडीचं नाव काढलं जातं. सर्वात चांगलं हायस्कूल कुठलं, कारण ग्रामीण भागात अनेक त्या ठिकाणी फलटण एज्युकेशन सोसायटीचे उदाहरण धरलं तर आपल्या दारोडीमध्ये हा पट सातत्याने वाढत असतो, हा कमी होत नाही. कारण काहीतरी चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळतं. या ठिकाणी बसलेले आमचे शिक्षक आहेत, हे सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. सर तर पूर्ववर्ती सर तर माध्यमिकला होते, प्राथमिक सुद्धा या ठिकाणी शिक्षक आहेत. हे सर्व मंडळी चांगलं शिक्षण देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. त्यांनाही माहिती की सातारा जिल्हा हा शिक्षण संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या वेळेला मूल्यमापन केलं जातं, सातारा जिल्हा नेहमी पहिला असायचा. पहिला किंवा दुसरा, तिसरा सुद्धा कधी नव्हता, शक्यतो पहिलाच असायचा. म्हणजे अशा प्रकारचं शिक्षण या जिल्ह्याच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न झाला. मी अध्यक्ष असताना संपूर्ण देशात सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून त्या ठिकाणी आम्हाला गौरवण्यात आलं. मी आणि आमचे शिवसाहेब गेलो होतो आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते आमचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. म्हणजे हे सर्व जे होते ते काहीतरी केल्याशिवाय होते का, आपोआप घडतंय. आणि मग काम करणारी जर मंडळी तुमच्या समोर असतील तर दुसरा तिसरा विचार करण्याचं काही कारण आहे का? पुढं काय आहे ते तुम्हाला चांगलं माहिती, पुढं काय वाढून गेलो ते चांगलं. या तालुक्याला एक वेगळी संस्कृती महाराजसाहेबांनी दिली होती. ती संस्कृती तो वारसा घेऊन आपण पुढे चाललो आणि त्याच्या नेमकं विपरीत काम करणारी मंडळी जर प्रवृत्ती जर पुढे येत असेल तर तिला थांबवायचं का थांबवायचं नाही, हा खरा निर्णय आपल्याला घ्यायचा. दुसऱ्या विधानसभेला आता निर्णय चुकला. लाडक्या बहिणीचा प्रश्न उपस्थित झाला, तुम्हालाही माहिती. लाडक्या बहिणीचा जनक हे एकनाथरावजी शिंदे साहेब होते. मुलींना मोफत शिक्षण देण्याची सुद्धा कल्पना त्यांची होती. मराठवाड्यातल्या कुठल्या मुलींनी शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली, दुसऱ्या दिवशी त्यांनी तयार काढला की संपूर्ण मुलींना मोफत शिक्षण, मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, अन्य कुठेही जा, तुम्हाला शिक्षण मोफत मिळेल. अशा प्रकारचं संवेदनशील असणारं आपलं नेतृत्व आहे. ह्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायची भूमिका घ्यायची का नाही हे आता आपल्याला ठरवावं. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की ताकदीने आपण सर्वांनीच त्या ठिकाणी येत्या 7 तारखेला या दोन्ही उमेदवारांना ताकदीने आपण त्या ठिकाणी मतदान करू, चांगल्या मताधिक्याने आपण निवडून आणा, हीच विनंती मी आपल्याला करतो. आपल्याला जे काम आपण करतोय सगळी तुम्हाला कल्पना आहे. तुम्ही 2002-3चा दुष्काळ सांगितला. त्या काळामध्ये सातत्याने मी स्वतः सुद्धा सातत्याने प्रत्येक कामावरती होतो. अनेक मंडळी सुद्धा तुमची सहकार्य करत होती. तुमचे तात्या शेरीच्या वाडीचे ते त्यावेळेला सरपंच होते, ते सुद्धा सातत्याने कामावरती असायचे. आता त्यांचं वय आता त्यांचं पण असेल पण त्यावेळेलाही असायचे. आणि काम मंजूर व्हायच्या आधी कामाला सुरुवात होती, कारण कामाची गरज होती. त्यामुळे अनेकांना रोजगार आमच्या कामावर जावं लागला. तो सुद्धा काळ बघितला, तो सुद्धा काळ आपण सांभाळला. कोविडचा काळ आला, कोविडच्या काळात आपण कुठे कमी पडलो. फलटणला 100 बेडचं आपण हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण केलं. नगरपालिकेच्या त्या ठिकाणी हॉल होता त्याच्यामध्ये निर्माण केलं, त्यामुळे बराचसा दिलासा मिळाला. ऑक्सिजनची कमतरता होती, अनेकांना माहिती नसेल. आपण मॅग्नेशियम ऑक्सिजन प्लांट, त्यांचा इंडस्ट्रियल ऑक्सिजन प्लांट उचलून आणला आणि त्या ठिकाणी लावला. कलेक्टर साहेब म्हणले इंडस्ट्रियल पण तिने माणसं जगत असली तर चालू द्या. त्यात थोडा बदल करून तोही चालू केला. म्हणजे कुठं आपण कमी पडतो हेच मला काही लक्षात येत नाही. आणि जर कमीच पडत नसतो तर त्या ठिकाणी 7 तारखेला या दोन्ही उमेदवारांना निवडून देऊन आमचे हात बळकट करण्याची त्या ठिकाणी काय अडचण. आणि हा काय माझ्या नामण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हा तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, सर्वसामान्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. नाहीतर काय होणार काय नाही. आता तुम्ही एकच उदाहरण दिलं, धरणामध्ये दिलं पाणी सोडून, काय तक्रार करणार आजही करू शकत नाही. पुढं तर जाऊन काय करणार, हे थांबवायचं का थांबवायचं नाही, हा खरा प्रश्न. आणि हे जर थांबवायचं असेल तर ताकदीने आपल्याला या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवावी लागेल. आणि तुम्ही आता सर्व शिवसैनिक आहात आणि शिवसैनिक हा काही घाबरत नसतो. ही एक संघटना आहे. कशासाठी संघटना? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या सुरक्षेसाठी मुंबईमध्ये त्यांनी संघटना निर्माण केली.
बघता बघता तो राजकीय पक्ष झाला, कोकणात पसरला, मराठवाड्यात पसरला, आपल्याकडे आला. आपण आता शिवसेनेत गेलो. ही संघटना आहे, ही तरुणांची संघटना आहे. आणि तरुणांनी सुद्धा या संघटनेतून विविध भागामध्ये, विविध गावांमध्ये शाखा, वाड्या वस्त्यांवर शाखा त्या ठिकाणी काढून एक तरुणांची अशी एक संघटना आहे की ज्या संघटनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामं आपल्याला करता येतील. शिवसेनेची अनेक कामं असतात, त्यांचा वैद्यकीय कक्ष सुद्धा आहे. कुणी आजारी पडलं तर त्या ठिकाणी मदत करण्यासाठी वैद्यकीय कक्ष थोडं धावून येत असतो, त्या ठिकाणी माणसं नेमली. अशा अनेक त्यांच्या विविध कक्ष आहेत, त्यातून सर्वसामान्यांची कामं होत असतात. आणि ते करण्यासाठी आपल्याला आपल्या तरुणांची संघटना बळकट करायची. आणि ही जी संघटना, हा जो पक्ष, हा सर्वसामान्यांसाठी त्याची ताकद वापरायची. तुम्ही एक लक्षात ठेवा, शिवसैनिक म्हटल्यावर तो कुठेही गेला आणि त्यांनी सांगितलं की मी अडचणीत आहे, मला मदत करा, त्या ठिकाणी त्या भागातील तुम्हाला ओळखत नसला तरी शिवसैनिक धावून येईल. आता तर आपण एकमेकाला ओळखतो. कोणी कोणाला अडचणीत आणत असेल तर त्या ठिकाणी सगळे त्याच्या मागे ठामपणे उभे राहिलेले पाहिजे. आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभे राहणार. आता काय काळजी करू नका. शिवसेना म्हटली की थोडासा वेगळा अर्थ त्या ठिकाणी होतोच आणि न्यायासाठी आपण लढणार आहोत, अन्यायासाठी. मी कधीच म्हणणार नाही कुणाच्या आडव्याच्या, कुणाचा बांध आडवा, कुणाचा रस्ता आडवा, कधीच म्हणणार नाही. आणि तशी आपली प्रवृत्ती नाही, तशी आपले संस्कार आहे. आता शिवसैनिक झाल्यावर मात्र पुढून वेळा वाकडा आला तर त्याला सरळ करण्याची ताकद, धमक मात्र आपल्याला आता ठेवायची आहे. ते शिवसैनिक म्हणून ते काम मात्र आपल्याला ठोकपणे वाजवावं लागेल, एवढंच लक्षात ठेवा. आणि ताकदीने आता 7 तारखेला मतदान करून त्या दोन्ही उमेदवारांना, सह्याद्री कदम आणि अमोल सस्ते यांना चांगल्या मताने देखील निवडून द्या, एवढीच विनंती करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. अनेक प्रकल्प पूर्ण झाले, पाणी प्रत्यक्षात आणवलं गेलं, कॅनॉलची, पाईपलाईनची कामं चालू आहेत. ह्याच्या पाठीमागे जर आपण गेला तर कृष्णा खोऱ्याची स्थापना झाल्याची घोषणा कुठं झाली? फलटणला माळजाईच्या मंदिरावर झाली. आणि ती कुणी केली? तत्कालीन मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 22 अपक्ष आमदार निवडून आले होते. महाराष्ट्रात त्यावेळेला 42 अपक्ष आमदार निवडून आले होते. सरकार कोणाचं असावं की अपक्ष आमदार ठरवणार होते. आणि त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातल्या 22 अपक्ष आमदारांनी, त्यामध्ये रामराजे साहेब, स्वर्गीय संपतराव देशमुख कडेपूरचे आणि अनेक अपक्ष आमदार जे दुष्काळी भागातून निवडून आले होते, एकत्रित येऊन कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि महाराष्ट्राच्या हक्काचं असलेलं पाणी अडवण्याच्या संबंधाने जर युती शासन, मनोहरपंत जोशी, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर आम्हाला सहकार्य करणार असतील तर आम्ही बेशक त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला तयार. ते त्यांनी मान्य केली. कृष्णा खोऱ्याची स्थापना केली. ज्या ठिकाणी जे जे प्रकल्प करण्याची गरज होती, मग आपला डोंबलकोडीचा पूर्णपणे नवीन प्रकल्प जन्माला घातलेला होता. तुम्हाला जे डोंबलकोडीचं पाणी येतं हा काही प्रस्तावित प्रकल्प कधीच नव्हता. पाणी शिल्लक आहे दाखवून तो रामदांनी जन्माला घातला. पूर्वी नाटंबी होतं, नाटंबीचं धरणात मोठ्या प्रमाणात जमीन गावं जात होती म्हणून ते मागं सरकलं आणि नीरा देवकरचं धरण झालं. अनेक भागामध्ये इतर धरणं झाली, मराठवाडी कितीतरी धरणं झाली, सगळी कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून झाली. आणि मर्यादेच्या आत त्या ठिकाणी, कालमर्यादेच्या आत त्या ठिकाणी 94 TMC पाणी जे महाराष्ट्राला आणवण्याची गरज होती, त्याची जवळपास 104 TMC पाणी या कृष्णा खोऱ्यामुळे त्या ठिकाणी आणवण्यामध्ये आज आपल्याला यश मिळालेलं आहे. काही कामं चालू आहेत, काही प्रत्यक्षात पाणी पोहोचलंय. आज पुणे म्हणत असेल की या ठिकाणी पाणी गेलं, मान तालुक्यात पाणी गेलं, सांगोल्यात पाणी गेलं, परंतु हे पाणी अडवण्याचं महत् कार्य त्या ठिकाणी ते रामरायांनी केलंय आपल्याला विसरता येणार. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की शिवसेनेपासून सुरुवात झाली, आता त्याच पक्षात आपण पुढे आलो. मुळात मुद्दा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मनोहरपंत जोशींनी मान्यता दिली. पैसे नव्हते, कर्जरोखे काढले, 17% कर्जरोखे काढले होते आणि त्यामुळे पाणी आपल्याला आज मिळत आहे हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. आणि आज त्याच पक्षाला
अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थितीला आपण सर्वच सामोरे जातो. आपला प्रवास अपक्ष त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आदरणीय स्वर्गीय अजितदादांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपला सुरू झाला. राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या आणि या अस्थिर परिस्थितीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा या ठिकाणी उल्लेख झाला. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश त्या ठिकाणी पत्करावं लागलं आणि त्यामुळं आपल्याला कार्यकर्त्यांचा कुणाचा तरी आधार असण्याची आवश्यकता होती. कार्यकर्त्यांचं नेहमीच मत होतं की फार अडचणी येतात आणि ज्या प्रकारचं राजकारण पुढे चाललं होतं नाही, तुम्ही विरोधात गेला की विरोधी असाल तर कुठं ना कुठं तुम्हाला अडवायचं आणि तुम्हाला सरळ करायचं, असा जो प्रकार तो राजकारणात चालू होता आणि अजूनही चालू आहे. त्याला आळा घालायचा असेल तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी सत्तेमध्ये जायला पाहिजे आणि अशा वेळी आपल्याला आधार दिला तो शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आला. त्यामुळे आपण शिवसेनेत आता आपलं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्याला आपल्या अडचणीच्या काळात आधार दिला. आता आपण ताकदीने हा पक्ष वाढवला पाहिजे, ही संघटना वाढवली पाहिजे.